नाही, यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे या ठिकाणी अग्रेसिव्ह दिसतात. पण मला सांगायचं आहे की त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात नाही. माझं या निमित्तानं त्यांना दोघांनी असं सांगणं आहे की निश्चित हद्दवाढ करा, आमची 20 गावं घ्या, शिवाय कागली घ्या आणि गारगोटी घ्या आणि करा हद्दवाढ. होते ना उपनगर म्हणजे जिल्हा शहर मोठं होते, 50 किलोमीटर शहराची या ठिकाणी पसरू दे, आमची काही हरकत नाही. त्यांना काही त्रास होत नाही, त्यांचा मतदारसंघ राहतो आणि मग आमच्या संसारावर वरवटा फिरवा निघालेली नेते मंडळी आहेत. त्यामुळे आमचा विरोध राहील आणि घ्यायचं असेल तर कागल घ्या, गारगोटी घ्या आणि मग हद्दवाढ करा. सारखी हद्दवाढ करायला निश्चितपणे गळचे पीठ चालले आहे या युती सरकारचं, की अशा पद्धतीचं या स्थानिक आमदारांचं जे धोरण आहे की शहरातली हद्दवाढ केली की विकास होणार आहे. जर शहरातल्या जर परिस्थिती तुम्ही जर बघितली तर बकाल आहे. म्हणजे शहरातल्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ते सुद्धा ते आमदार पुरवू शकत नाहीत. आणि मग हे पालकमंत्र्यांना आणि आपल्या मुश्रीफ साहेबांना हद्दवाढीसाठी गळ घालून आणि हद्दवाढ करा म्हणून त्यांना पुढे करणं हा कितपत योग्य. आणि जसं सचिनराव म्हटले की पहिल्यांदा कागल घ्या, गारगोटी घ्या आणि मग ही गावं 20 गावं हद्दवाढीमध्ये घ्या. नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा.